महाराष्ट्रात सध्या उन्हाचा प्रचंड तडाखा जाणवत असून राज्यभर तापमानाने अक्षरशः उच्चांक गाठलाय। मराठवाडा, विदर्भासह अनेक भागांमध्ये उष्णतेचा पारा सातत्याने वाढत असल्याने नागरिकांचं दैनंदिन जीवन विस्कळीत झालं। तर मुंबईमध्ये आज 35 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे। उल्हासनगर 37 अंश, नवी मुंबई 33, ठाणे 33, पुणे 38 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे। धुळे 45 अंश सेल्सिअस, नाशिक 39, कोल्हापूर 37, नागपूर 43 तर सिंधुदुर्ग 37 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद आहे। चंद्रपुरात 44 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे। यवतमाळ 44, अमरावती 43, अकोला 43, बारामती 35 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे। तर वाढत्या उन्हाच्या पाऱ्यामुळे पाणी साठ्यावर परिणाम होतोय। गतवर्षीच्या तुलनेत यंदा धरणातील पाणी साठ्यात मोठी घट झाली आहे। नागपूर, नाशिक, बुलढाणा, कोल्हापुरातील धरण साठ्यात घट झाल्याची माहिती आहे। नाशिकच्या तिसगाव धरणाची परिस्थिती चिंताजनक आहे। एक मोठी ब्रेकिंग न्यूज समोर येते। घाटकोपरमध्ये अल्पवयीन मुलींसोबत गैरवर्तन प्रकरणात भाजपचे नेते किरीट सोमय्या यांच्या वतीने ठिय्या आंदोलन करण्यात येते। पीडित मुलींच्या नातेवाईकांवरच गुन्हा दाखल केल्याने संताप व्यक्त केला गेलाय। घाटकोपर पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन पाहायला मिळते। किरीट सोमय्या यांच्याकडून वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश जाधव यांना खडे बोल सुनावण्यात आले। सतीश जाधव आणि सोमय्या यांच्यामध्ये शाब्दिक चकमक देखील पाहायला मिळाली। घाटकोपर पोलिसांनी ज्या पद्धतीने अमानवीय व्यवहार केला याचा निषेधात या सगळ्या महिला आल्या। 5-6 वर्षाचा मुलीवर विनयभंग करणारा त्या फिरोज इक्बाल ज्याच्या विरोधात ज्यावेळी त्याला पोलीस अटक करत नव्हती, ही जी आई तक्रार करायला आली त्या आईच्या तक्राराच्या नावाने पोलिसांनी ह्याच परिवाराला अटक केली। म्हणजे पोलीस इतका अमानवीय व्यवहार करू शकते याची मला भयंकर वेदना होत आहे। आणि असा पोलीस अधिकाऱ्यांना ज्यांनी खोटी पद्धतीने हे जे केलेले आहेत त्यांना ताबडतोब निलंबित करावं असे सगळ्या महिलांची मागणी आहे। एक महत्त्वाची बातमी समोर येते। गोरेगाव नेस्को ड्रग्ज पार्टी प्रकरणात इव्हेंट समन्वयक इंद्रजीत सिंग विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। इंद्रजीत सिंग विरोधात खार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्याची माहिती। इंद्रजीत सिंग आणि त्याचा मित्र शशांक पवार यांनी त्यांच्याकडे कामावर असलेल्या कर्मचाऱ्याला शिवीगाळ करत मारहाण केली होती, तसंच जीवे मारण्याची धमकीही दिली होती। याच प्रकरणी कर्मचाऱ्याच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला। पंढरपुरात एका तरुणाला लाखो रुपयांचा गंडा घालण्यात आला। लग्नाचं खोटं आश्वासन देऊन विवाहितेकडून फसवणूक करण्यात आली। 5 जणांविरोधात गुन्हा दाखल झाल्याची माहिती आहे। मंगळवेढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। 16 तारखेला लग्न झालं, नंतर 23 तारखेला सकाळी ती मुलगी घरात असताना तिला न्यायसाठी तिची आई, बहीण आणि भाऊ आला होता। सकाळी त्यांनी तिला कॉन्टॅक्ट करून घराबाहेर बोलवलं आणि ते गाडीतून घेऊन जात होते। ती घटना त्या नवऱ्याला कळल्यानंतर त्यांना पकडलं आणि पोलीस स्टेशनला घेऊन आले। याबाबत गुन्हा दाखल असून या गुन्ह्यामध्ये नवरी मुलगी, तिची आई, तिची बहीण आणि भाऊ यांना अटक करण्यात आलेले। 27 तारखेपर्यंत PCR आहे। मंगळवेढा पोलीस स्टेशनला घेऊन येऊन फिर्याद दाखल करून त्यांना आतमध्ये टाकलेलं आहे, अटक केलेली आहे। कोणाला अटक केली? मुलीची आई, भाव आणि बहीण आहे। मुलगी? हा, मुलगी। आणि ते एजंट आहे ते एजंट पण आणलेले आहे। कोण एजंट? सुरेखा सूर्यवंशी, तिला अटक करण्यात? हा, अटक करण्यात आलेली आहे। आता तुमची काय मागणी आहे? शिक्षा अजून इथून पुढे कोणाची फसवणूक होऊ नये एवढीच माझी इच्छा आहे फक्त। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।